नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज बनवूया मस्तपैकी ओल्या नारळापासून गुबगुबीत अशी छान मस्त कुरकुरीत आणि चवदार होणारी ओल्या नारळाची आणि गुळाची करंजी. प्रमाण अतिशय परफेक्ट आहे, खायला खूप छान लागते आणि खराब देखील लवकर होत नाही. ही करंजी जर बनवली तर साखरेची करंजी परत तुम्ही कधीच बनवणार नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने इथे आपण 1 वाटीभर मैदा घेतलेला आहे. दोन्ही समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे. आता त्यामध्ये साधारणपणे तेलाच्या पळीने 2 पळ्या इथे आपण नॉर्मल तेल घेतलेलं आहे. गरम वगैरे अजिबात केलेलं नाही. रूम टेम्परेचरवर जे असतं तेच तेल यामध्ये मी घालून घेतलं आहे. तुम्ही यामध्ये 2 मोठे चमचे तुपाचा वापर देखील करू शकता, काहीच हरकत नाही, पण मी नॉर्मली तेलच घालते. आता या सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित तेल छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे झालं आपलं मोहन घालून. आता भिजवण्यासाठी इथे पाणी न वापरता आपण इथे दुधाचा वापर करतो आहे. ह्यामुळे करंजी छान चवदार लागते आणि लवकर खराब देखील होत नाही. जसं लागेल तसं थोडं थोडं दूध यामध्ये ॲड करायचं, एकदम दूध नाही ॲड करायचं आहे. आणि याचा छान असा गोळा इथे मळून घ्यायचा आहे. तर आता दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे घरात जर बारीक रवा नसेल तर काय करायचं. घरामध्ये जाड रवा असेल तर तो मिक्सरच्या जारमध्ये घालायचा आणि पल्स मोडवर फिरवून बारीक करून घ्यायचा आणि तो रवा इथे वापरला तरी देखील काहीच हरकत नाही. आता ह्या पद्धतीने याचा आपण इथे गोळा मळून घेतलेला आहे आणि ह्या गोळ्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवणारच आहे की किती घट्ट किंवा किती पातळसर हा गोळा आपण इथे बनवून घेतलेला आहे. आणि याला तेल लावून थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि हा गोळा साधारणपणे 2-1 तासभर आपल्याला इथे मुरण्यासाठी ठेवायचा आहे. आता गोळा भिजेपर्यंत काय करायचं, एक कढई किंवा पॅन घ्यायचा, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा. तर इथे मी 2 वाट्या ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. तर हा ओल्या नारळाचा चव साधारणपणे एका नारळाचा पूर्ण आहे. आता नारळ छोटं मोठं असतं त्यावर हे डिपेंड करतं. तर इथे मी 2 वाट्या ओल्या नारळाचा चव घेतला आहे. हे सारण तसंही कलरफुलच दिसणार आहे, त्यामुळे मी याची साल वगैरे काही काढलेली नाही आहे. नॉर्मली आपण लाडू करताना किंवा वड्या करताना ओल्या नारळाची साल काढून घेतो, म्हणजे त्याचा काळपट भाग काढून घेतो. त्यामुळे कुठल्याही पदार्थाला अगदी फ्रेश व्हाईट असा कलर येतो. पण आता हे सारण जे आहे ते स्टफिंग म्हणून करंजीच्या आतच जाणार आहे आणि गूळ घातल्यामुळे याचा कलर टोटली बदलणार आहे. त्यामुळे मी याचं कोटिंग वगैरे किंवा साल वगैरे नाही काढली आहे. आता यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे काजू, बदाम, पिस्ताचे काप घालून घ्यायचेत आणि ते देखील ह्या ओल्या नारळासोबत छान असे भाजून घ्यायचे, म्हणजे ड्रायफ्रूटला देखील अगदी मस्त छान खमंग अशी चव येते. आता नारळ हा पूर्णपणे ड्राय झाल्यानंतरच त्यामध्ये गूळ घालायचा. 2 वाटी ओल्या नारळासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. अतिशय परफेक्ट असं प्रमाण आहे. बऱ्याचदा काय होतं, गूळ आणि खोबरं एकत्रच आपण यामध्ये ॲड करतो आणि मग ते परतून घेतो. यामुळे खोबऱ्यातलं मॉइश्चर आणि ओलावा तसाच राहतो आणि ह्या करंज्या अवघ्या 2 दिवसामध्येच खराब होतात. त्यामुळे आधी खोबरं छान असं परतून घ्यायचं. त्यातलं मॉइश्चर, ओलावा सगळा निघाल्यानंतर पूर्णपणे ड्राय झाल्यानंतरच यामध्ये गूळ घालून घ्यायचा. आता ह्याला देखील छान असं कोरडेपणा येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. यामध्ये ओलावा राहता अजिबात कामा नये आहे. आता यामध्ये वेलची पावडर घालून घेतलेली आहे आणि थोडंसं जायफळ देखील किसून घालायचं आहे. तुम्हाला हीच करंजी अजून थोडी शाही करायची असेल तर तुम्ही यामध्ये खवा घालू शकता किंवा मिल्क पावडर देखील घालू शकता. आता माझ्या घरामध्ये खवाही नव्हता आणि मिल्क पावडरही नव्हतं, त्यामुळे मी ते घातलेलं नाही आहे. मी फक्त ओला नारळ आणि गूळ, त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे आणि त्यापासूनच करंजी इथे बनवून घेणार आहे. तर आता सारण मस्त तयार झालं. याला साईडला ठेवायचं थंड होईपर्यंत. त्यानंतर भिजलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा, त्याला पोळपाटावर छान असं खसखस मळून घ्यायचं, म्हणजे गोळा छान मऊसूत तयार होतो. आणि तुम्हाला जर तो मऊ वाटत नसेल तर तुम्ही मिक्सरच्या जारमध्ये छोटे छोटे तुकडे करायचे आणि पल्स मोडवर फिरवून घ्यायचं, त्यामुळे देखील हा गोळा छान असा मऊसूर होतो. आता याची इथे छोटीशी पुरी किंवा आम्ही याला पाती म्हणतो, तुम्ही काय म्हणता कमेंट करून सांगा, लाटून घ्यायची आहे. छान पातळसर लाटायची, म्हणजे याचं जे कव्हर आहे ते बिस्किटसारखं छान असं मस्त कुरकुरीत होतं. आता एकाच आकाराच्या सगळ्या करंज्या होण्यासाठी मी इथे ही पाती लाटल्यानंतर वाटीच्या साह्याने त्याला
कट करून घेते म्हणजे सगळ्या करंज्याची साईज अगदी एकच होते, छोट्या मोठ्या अजिबातच होत नाही. ही स्टेप काही कंपल्सरी नाही आहे, ऑप्शनल आहे, नाही केली तरी देखील चालेल. आता तुम्हाला जर इथे कॉर्नफ्लावर किंवा मैदा तुपामध्ये मिसळून साठा बनवून घ्यायचा असेल आणि साठ्याच्या करंज्या करायच्या असतील तर तुम्ही त्या देखील करू शकता, पण ह्या अशाच कुरकुरीत होता त्यामुळे मी ती स्टेप नाही केली. आता आवश्यकतेनुसार एक सारणाचा गोळा घ्यायचा, ह्या पातीवर असा एक साईडला ठेवून घ्यायचा, त्याला थोडंसं प्रेस करायचं. ह्या दोन्हीचे जे काठ असतात ते एकमेकावर ठेवायचे, थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि हे मस्तपैकी एकमेकाला चिटकवून घ्यायचे. आणि त्यानंतर हा फिरकीचा जो चमचा असतो त्याने याचे साईडचे काठ काढून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्राचे काठ निघून जातात आणि याला छान अशी डिझाईन तयार होते. आता आपल्याकडे ना मैत्रिणींनो, मुरडीची करंजी करण्याची देखील एक पद्धत आहे. नॉर्मली मुरडीची करंजी ही आपण एक का होईना बनवतोच, तर ती देखील इथे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आता इथे दुसरी करंजी आपण बनवून घेतोय, पण मी ती फिरकीच्या चमच्यानेच त्याचे काठ कट करून घेणार आहे आणि नंतरची करंजी इथे माझी मुलगी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, मुरड कशी घालायची ते. आता अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे याचं वरचं कोटिंग घेताना इथे मी 1 वाटी रवा आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील माझ्या चॅनलवर तुम्हाला भेटेल, जिथे आपण अजिबात मैद्याचा वापर न करता करंजी बनवलेली आहे, म्हणजे फक्त रवा इथे आपण वापरलेला आहे. तर तुम्ही फक्त मैदा वापरू शकता किंवा फक्त रवा वापरू शकता किंवा अगदी रवा मैदा देखील इथे तुम्ही वापरू शकता. आता मुरड कशी घालायची ते आपण इथे बघूया. खूप सोपी पद्धत आहे, नवशिके देखील अगदी सहज बनवू शकतील. अगदी छान मस्त फिनिशिंग सहित हिला मस्त अशी मुरड घालता येते, तुम्ही बघू शकता. आणि ही करंजी दिसायला खूप छान दिसते आणि यामागे एक प्रकारचं शास्त्र देखील आहे. बेसिकली लेक माहेरी आली किंवा महालक्ष्मी आला, अगदी चैत्रगौरीला देखील आपण मुरडीची करंजी बनवतो. आता करंज्या बनवून झाल्या, दुसरीकडे एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल किंवा तूप घालून घ्यायचं, छान कडकडीत गरम करायचं आणि मग त्यामध्ये लो टू मीडियम हीटवर ह्या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, तळताना देखील खूप पेशन्स ठेवायचे, कारण काय होतं, तुम्ही जर हाय फ्लेम केली आणि करंज्या हाय फ्लेमवर तळून घेतल्या तर त्या वरून लाल होतात, आतून पूर्णपणे कच्च्या राहतात आणि लगेचच खराब होतात. त्यामुळे करंजी तळताना छान सोनेरी रंगावर येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत लो टू मीडियम हीटवरच इथे तळून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर अशा करंज्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत. रेसिपी नक्की ट्राय करा, कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.